प्रतिष्ठान. मित्रांनो, तुम्ही बघतच असाल आमचे सातत्याने आम्ही ठाण्यामध्ये मुंबईमध्ये सेवा करतो. सो बेघर असतात, त्यांच्या पाठीकडे कोणी नाही, अशा अनेक वेळे आम्हाला अनेक असे आढळून येतात. काही कुठे असे आढळून येतात की रिलेटिव्ह सोडून जातात आणि सांगतात की आमचं कोण नाही आहे, असं आहे तसं, बरेच असे किस्से होतात. तर आता आम्ही त्यांना प्रयत्न केला, पण यांची स्टोरी खूप डेंजर आहे. सांगताना पण माझ्या अंगाला काटे येतात की यांचं घर होतं, बऱ्याच काही गोष्टी होतात, पण यांचे घरचे सगळं मरण पावलेत आणि घर कोणी लुटून दे, बऱ्याच काही गोष्टी झालेल्या आहेत. आणि हा ताईचं एवढं वाईट वाटतं मला. आणि मी सगळ्यात पहिला गायकवाड साहेबांचं आणि पल्लवी मॅडमचं मी मनापासून धन्यवाद करतो की यांनी पुकार सेवाला आवाज दिला आणि आम्ही उभे राहिलो. मी सातत्याने सर्वांना हेच सांगतो की आवाज द्या, नक्कीच आम्ही अशा लोकांसाठी उभे राहू. आवाजमध्येच आमची ताकद आहे आणि नक्कीच. आणि सगळ्यात पहिला तर मी GT हॉस्पिटलचे जे स्टाफ आहेत, सिस्टर, ब्रदर आणि मामा, यांचा मी खरंच मनापासून धन्यवाद करतो की यांना एवढं महिने ठेवलं आहे. काही तर मी ऐकलं आहे की यांना किती महिने ठेवलेलं आहे? 4 महिने एका हॉस्पिटलमध्ये ठेवणं म्हणजे छोटी गोष्ट नाही आहे. आणि एक दुसरं खाली आहे की त्यांना मला वाटतं काही वर्ष ठेवले आहेत. 3 वर्ष म्हणजे छोटी गोष्ट. एका हॉस्पिटलमध्ये बेघरला 3 वर्ष सांभाळणं म्हणजे विचार करा. मला आता मी घेऊन चाललो आहे, तर काय सिस्टरांच्या आणि ब्रदरच्या डोळ्यामध्ये आसू येतात. बघतो मी का होतं व्यवस्था केली, पण कसं आहे, काय नियमापुढे आपण जाऊ नाही शकत. फक्त इथं रुग्ण बरे होण्यासाठी असतात, काय त्यांना जास्त वेळ ठेवू नाही शकत ना. त्यासाठी त्यांनी पुकार सेवा प्रतिष्ठानला संपर्क केला आणि पुकार सेवा प्रतिष्ठानला संपर्क केल्यानंतर ते आमच्याकडे आले. गायकवाड साहेबांचं पण मी मनापासून धन्यवाद करतो. सर्व टीमचं मी मनापासून धन्यवाद करतो. सिस्टर, ब्रदर, मामा हे खरंच बरे चांगली सेवा करतात. आज मला वाटतं मी GT हॉस्पिटलमध्ये पहिल्यांदा पाऊल ठेवलं आहे आणि पहिला अनुभव माझा GT हॉस्पिटलमधला. तर मी जो GT हॉस्पिटल बघितलं ना, खरंच इथला स्टाफ खूप छान आहे, खूप चांगली सेवा करतात आणि मी यांचं मनापासून धन्यवाद करतो. कधी तुम्हाला आमची गरज लागली किंवा कधी मदत लागली तर पुकार सेवा प्रतिष्ठानला नक्कीच फोन करा, नक्कीच उभे राहील. आवाज तुमचा, सेवा आमची, एक धाव त्या गरजूंसाठी. मी जास्त काय बोलणार नाही. सर, तुम्ही काय मेसेज द्याल की आमच्या पुकार सेवा प्रतिष्ठानमध्ये तुम्हाला कशी माहिती मिळेल, कुठून तुम्ही आलात? तर झालं असं होतं की पेशंट जेव्हा आमच्याकडं आले त्यांना अर्धांगवायू, स्ट्रोक आपण जो म्हणतो, पॅरालिसिसचा आजार झालेला होता आणि त्यांच्या मागं पुढं कोणी नातेवाईक नव्हतं, त्यांना राहण्याची सोय नव्हती. त्या बरं झाल्यानंतर पुढं बरेच महिने आपल्याला इथंच राहू द्यावं लागलं, कारण त्यांना कोणी घेऊन जाणारं नव्हतं, त्यांना घर वगैरे काही नव्हतं. त्याच्यामुळे त्या इथंच आम्ही त्यांची काळजी घेत होतो. मग आम्हाला पुकार संस्थांबद्दल कळालं. विजय गायकवाड सरांनी, आमचे समाजसेवा विभागाचे सुप्रिटेंडंट, त्यांच्यामार्फत पुकार संस्थानाला आपण कॉन्टॅक्ट केला. आम्हाला असं कळालं की बेघर व्यक्ती असतात किंवा कॅन्सर पीडित असतात. बऱ्याच जणांना फॅमिलीवाल्यांनी अशा कठीण वेळेस बाहेर सोडून दिलेलं असते, रस्त्यावर टाकून दिलेलं असतं. त्यांची मदत करतात पुकार संस्थांद्वारे. मग आम्ही त्यांना कॉन्टॅक्ट केला. जोशी सर आले, त्यांनी आपल्याला प्रोसिजर समजून सांगितली आणि आपण ती एका दिवसामध्ये आटपली. आणि सर सध्या आता छायाताई यांना त्यांच्या घरी तिथं आश्रमशाळेला घेऊन जात आहेत आणि तिथं काळजी घेतल्या जाईल याची पूर्ण खात्री केल्यानंतरच आम्ही त्यांना पण जाऊ देतो आहे. आणि आम्ही जोशी सरांचे, पुकार संस्थानांचे खूप आभार मानतो. आणि हे जे त्यांचं एक आपण म्हणून एक दिल कार्य जे आहे हे असंच पुढं चालत राहतं, याच्याबद्दल तुम्हाला उत्स्फूर्त प्रतिसाद अजून मिळत राहो असं तिचं म्हणणं पडतं. उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत राहावं म्हणजे असं होईल की जास्त लोक बेघर होत. पण ही काळाची सध्या गरज आहे की आपल्याकडं बऱ्याच अशा दुर्दैवी घटना समोर येतात. आयुष्याच्या शेवटच्या क्षणी परिवारवाले त्यांना सोडून देतात, त्यांचा आत्तापत्ता राहत नाही बिचारांना. मग अशा कठीण समय पुकार संस्थान जे काम करते त्याचं आम्ही खरंच कौतुक करतो आणि पुढेही असंच ते आम्हाला सहकार्य करत राहतील अशी इच्छा. मला एक बोलायचं आहे, मी महाराष्ट्र पोलिसांना पण आणि कमिशनर, मुंबईचे कमिशनर, ठाण्याचे कमिशनर यांना मी अजून रिक्वेस्ट करतो की असे बरेच किस्से आमच्याकडे आलेले आहेत. काय होतं, ॲडमिट रिलेटिव्ह हॉस्पिटलमध्ये सोडून जातात आणि नंतर ॲक्सेप्ट करायला मागत नाही. तर मला वाटतं की कमिशनर साहेबांना मी हात जोडून रिक्वेस्ट करतो, यांच्यावर कट्टर कारवाई होणं गरजेचं आहे. कारण यांना
जर डिस्चार्ज होतात किंवा त्यांना घरात घेत नाही. मग काही पोलीस असे पण बोलतात की नाही आहे ते आमच्या हातात नाही आहे, आम्ही ते करू नाही शकत, त्याच्या घरी नाही सोडू शकत. तर मला असं वाटतं की सर तुम्ही सपोर्ट करा, नक्कीच यांच्यावर कट्टर कारवाई होणं फार गरजेचं आहे. तुम्ही अगर सपोर्ट करत नसाल तर आज मग यांची अशी परिस्थिती असते, घरदार सोडून जातात, सोडून दिलेले असतात आणि त्यांची प्रॉपर्टीसाठी तयार होतात. तर मला वाटते सर तुम्ही खरंच बाहेर येऊन काहीतरी नवीन काहीतरी कायदा काढायला पाहिजे आणखी एवढा स्ट्रिक होण्याचा, की नाही तर मग आम्हाला चुकीचा मार्ग उचलायची वेळ नको येऊ सर. आम्हाला अपेक्षा आहे तुमच्याकडून, पोलीस महाराष्ट्राकडून, ठाणे कमिशनर आणि पोलीस कमिशनरला मी हात जोडून विनंती करतो सर, गरिबांसाठी तरी पुढे या आणि त्यांना सहकार्य करा. मी जास्त काय बोलणार नाही, इथेच थांबतो. आवाज तुमचा, सेवा आमची, एक धाव त्या गरजूंसाठी. जय हिंद, जय महाराष्ट्र.